नमस्ते माय यूट्यूब फॅमिली 21 डे वेट लॉस चॅलेंजचा आजचा आपला हा 4था दिवस आहे. तर चला मग पाहूया आजचा आपला संपूर्ण दिवस कसा गेला. माझ्या दिवसाची सुरुवात रोजप्रमाणे सकाळी 5 वाजता झाली. उठल्यानंतर सर्वात आधी मी देवाचे दर्शन घेते आणि दिवसाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करते. मला वाटतं दिवसाची सुरुवात सकारात्मक आणि विचाराने झाली की पूर्ण दिवस छान जातो. त्यानंतर मी रिकामे पोटी माझं वजन चेक करते. आज माझं वजन 67.9 आहे. माझ्यासाठी हा प्रत्येक दिवसाची छोटासा आनंद असतो, कारण मी माझ्या ध्येयाचा आणखीन जवळ जात आहे. यानंतर मी गरम पाणी तयार करते. मी रोज सकाळी जिरे आणि मेथीची पावडर कोमट पाण्यासोबत घेते. ही पावडर मी कशी बनवते त्याचा शॉर्ट व्हिडिओही मी माझ्या चॅनेलवर शेअर केला आहे. त्यासोबतच मी काही कढीपत्त्याची पानं खाते. कढीपत्ता पचनासाठी, केसांसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे झाल्यावर मी कोमट लिंबू पाणी पिते, त्यामुळे शरीर ताजेतवाने वाटते. यानंतर माझ्या दिवसाची सुरुवात महत्त्वाचा भाग म्हणजे वर्कआउट. रोज मी साधारण 30 ते 40 मिनिटं व्यायाम करते. पण आज मी फक्त योगा नाही तर झुंबा देखील केलेला आहे. योगामुळे शरीर लवचिक राहतं, तर झुंबामुळे भरपूर कॅलरी बर्न होतात आणि माझेही आज कॅलरी भरपूर बर्न होणार आहेत. मी रोजच तुम्हाला योगाबद्दल स्टेप सांगत असते, पण आज काहीतरी वेगळं सांगते. आतापर्यंत मी सगळ्यांसाठी जगले, सगळ्यांची काळजी घेतली, पण त्या धावपळीत मी स्वतःलाच विसरून गेली. आता मात्र नाही. आता मी स्वतःसाठी जगणार आहे, स्वतःवर प्रेम करणार आहे, स्वतःलाच बदलणार आहे. माझा हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नाही, तर स्वतःला पुन्हा शोधण्याचा आहे. प्रत्येक दिवस मी कालच्या स्वतःपेक्षा चांगली बनवायचा प्रयत्न करत आहे. लोक काय बोलतील यापेक्षा माझी स्वप्न माझ्यासाठी जास्त महत्वाची आहेत. मी किती वेळा पडले यापेक्षा प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहील, हेच माझं खरं यश आहे. फुलपाखरू सारखं मुक्तपणे उंच भरारी घ्यायची आहे. माझी जिद्दीची माझी ताकद आहे. मी हार मानणार नाही. कितीही अडचण आल्या तरी मी थांबणार नाही. माझं प्रत्येक स्वप्न मी पूर्ण करूनच दाखवेन. असं मी समजेल की हा माझा नवाच जन्म आहे आणि यावेळी मी स्वतःसाठी जगणारच आहे. आज मी स्वतःसाठी उभी राहिली आहे आणि आता माझ्या स्वप्नापासून मला कोणीही थांबू शकत नाही. स्वप्न तीच पूर्ण होतात ज्याच्यासाठी माणूस रोज स्वतःशी लढतो. मी थांबणार नाही, कारण मला माझी नवी ओळख स्वतःला घडवायची आहे. आता हे वर्कआउट करताना सांगण्याचं कारण की भरपूर लोक हार मानतात. तुम्ही हार नका मानू. स्वतःला चेंज करण्याचा प्रयत्न करा. नक्की करा. वर्कआउट नंतर मी माझ्या शरीराला आवश्यक असलेले हेल्दी प्रोटीन घेते. त्यामध्ये मनुके, बदाम, भाजलेले चणे, मूग आणि इतर पौष्टिक बिया असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाना वाटते. यानंतर मी घरातील कामांना सुरुवात करते. माझ्या मुलीचा शाळेचा डब्बा, मिस्टरांचा डब्बा आणि घरच्या जेवणाची तयारी करते. आज मी बनवणार आहे भाकरी. भाकरी शरीरासाठी खूप खूप प्रोटीन आहे. त्याच्यामुळे तुमचं पोट पण भरल्यासारखं वाटतं. लवकर भूक लागत नाही. चपातीच्या ऐवजी तुम्ही भाकरी जर खात असाल तर एकदम बेस्टच आहे. सगळी कामं झाल्यावर मी अंघोळ करून छान फ्रेश होते आणि मग माझी आवडती दुधाची कॉफी आवडायची. पण सध्या मी वेट लॉस तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी शुगरची कॉफी पिणार नाही, म्हणून ब्लॅक कॉफी बनवते. ब्लॅक कॉफी पिऊन मी माझ्या ऑफिससाठी निघते. माझा रोजचा प्रवास जवळपास 2 तासाचा आहे. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर मी माझ्या नेहमीची ट्रेनची वाट पाहते. साधारण 9 वाजता ट्रेनमध्ये बसल्यानंतर मी माझा सकाळचा फ्रूटचा स्नॅक खाते. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मी शक्यतो लिफ्टचा वापर करत नाही, शिड्यांचाच वापर करते. छोट्या छोट्या सवयी देखील वजन कमी करण्यासाठी खूप मदत होतात. दिवसभरात मी 3.5 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करते. शरीर हायड्रेट राहणं हे वजन कमी करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. दुपारी 1 वाजता मी माझा लंच करते. आज माझ्या डब्यात भाकरी, डाळ आणि चवीसाठी थोडंसं लोणचं होतं. मी शक्य तितके घरचं आणि साधं जेवण खाण्यावर भर देते. संध्याकाळी 4 ते 4:30 वाजता मी ग्रीन टी घेते आणि त्यासोबत थोडासा हेल्दी स्नॅक खाते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ऊर्जा टिकून राहते माझी. ह्याच्या आधी चहा प्यायची, पण तुम्हाला प्रॉमिस केल्यामुळे फक्त आहे ते खरं दाखवत आहे आणि मी
फक्त प्रॉमिससाठी आणि माझ्यासाठी मी ग्रीन टी पिते. माझी ड्युटी 6 वाजता संपते, त्यानंतर पुन्हा 2 तासाचा प्रवास करून मी घरी पोचते. रात्री घरी आल्यावर मी हळदीचं दूध पिते दिवसा थकवा कमी करण्यासाठी आणि शरीराचं रिकवर होण्यासाठी मला ते खूप उपयोगी पडतं. म्हणून शक्यतो मी नेहमी संध्याकाळी हळदीचं दूधच पिण्याचा प्रयत्न करते. चला मग आजचा दिवस पण संपला. माझा फक्त जर्नी वजन कमी करणं नाही, स्वतःला पण चेंज करणं आहे, स्वतःला निरोगी ठेवणं आहे. हे तुम्हाला पण करायचं आहे. म्हणून माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब खरंच नक्की करा. तुम्हाला ह्यात भरपूर काही गोष्टी बघायला, ऐकायला भेटतील आणि जे खरं आहे, रिअल आहे, जे मी करत आहे तुम्हाला ते मी सांगत आहे. म्हणून प्लीज माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. उद्या आपण नक्की भेटू आपल्या 5th डेला. बाय, गुड नाईट.